अंडा करी खायला सर्वांनाच आवडते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरगुती पद्धतीची घरात असेल त्या साहित्यामध्ये तयार होणारी अंडा करी। अंडा करी जरी घरी बनवली असेल पण त्याची चव अगदी हॉटेलमधल्या अंडा करीपेक्षाही चवीला भारी लागेल। अंडा करी करण्यासाठी जे पण साहित्य तुम्ही वापरत असाल नॉर्मल अंडा करी करण्यासाठी ते साहित्य आपण वापरणार आहोत। पण थोडं ट्विस्ट देऊन अंडी उकडून घेताना क्रॅक जाऊ नये म्हणून काय करायचं, अंडी तळून घेताना तेल उडू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी अंडी उकडून घ्यायची आहे। त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलंय। बऱ्याचदा काय होतं ना, अंडी उकडून घेताना क्रॅक होतात, ते होऊ नये म्हणून मीठ टाकायचं। आता ही अंडी कव्हर करून उकडून घ्यायची आहे। अंडी उकडून घेताना 5 मिनिटं हाय फ्लेमवर उकडून घ्यायची आणि नंतर 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर। हे बघा, इथे अंडी उकडून झाली आहे। आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघू। मसाल्यासाठी इथे मी कोथिंबिरीची देठं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले। यामुळे करी घट्ट पण होते आणि करीला चवही छान येते। एक मोठा लसूणाचा गाटा घेतलाय, 2 इंच अद्रक बारीक कापून घेतलंय, एक मध्यम आकाराचा टमाटर लांब कापून घेतलाय, एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय, दालचिनी, चक्रीफूल आणि मोठी विलायची। आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी पॅन घेतलंय, त्यामध्ये चमचाभर तेल घेतलंय। तेलामुळे कांदा पॅनला चिकटणारही नाही आणि लवकरही परतला जाईल। कांदा खूप भाजायचा नाही, हलका नरम होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये टमाटर टाकायचं आणि ते सुद्धा नरम होईपर्यंत 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। हे बघा, इथे कांदा आणि टमाटर परतून झाला आहे। आता यामध्ये कोथिंबिरीची देठं, लसूण, अद्रक आणि खडे मसाले टाकून 2 मिनिटं परतून घ्यायचे। मसाला छान परतला गेला असेल ना तर बघा, भाजीला चवही छान येते। तुम्ही इथे बघू शकता, मी मसाला खूप भाजलेला नाही, फक्त थोडा परतून घेतलेला आहे। मसाला परतून झालाय। मसाला पूर्णपणे थंड करून घेऊ। नंतर मिक्सरचं पॉट घेतलंय, त्यामध्ये थंड करून घेतलेला मसाला घेतलाय। मसाला लवकर बारीक व्हावा म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलंय। आता याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय। इथे बघा, मी मस्त बारीक मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे। वाटण तयार आहे। आता उकडून घेतलेल्या अंड्याचे साल काढून घेतले, काट्याचा चमचा घेतलाय, याने सर्व अंड्यांना असं टोचून घ्यायचंय। अंडी तळून घेताना बऱ्याचदा तेल उडतं, ते उडू नये म्हणून अंड्यांना चाकूनी चिरा मारून घ्यायच्या किंवा असं चमच्याने टोचून घ्यायचं। आता ही अंडी तळून घेऊ। पातेल्यामध्ये तेल घेतलंय, अंडी तळायची आहे त्यामुळे तेल जास्तच घेतलंय। तसंही ग्रेव्हीची भाजी म्हटलं की तेल जरा जास्तच लागतं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे। अंडी टाकायची आणि गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि अंडी खरपूस तळून घ्यायची। अंडी हाय फ्लेमवर तळून घेतल्याने अंडी कढईला चिकटून पडत नाही। हे बघा, इथे अंडे तळून झालेत। तेच तेल घेतलंय, त्यामध्ये बारीक करून घेतलेलं मसाल्याचं वाटण टाकलंय। आता हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये छान परतला गेला की बघा कसं तेल सुटतं। मसाला परतून झालाय। आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि इथे बघा मी गोडा मसाला टाकणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीही चालेल किंवा घरामध्ये जो कुठलाही मसाला अवेलेबल असेल तो टाकला तरीही चालेल। मी 1 चमचा गोडा मसाला टाकलाय। पावडर मसाले तेलामध्ये छान परतून घेतले। मसाला करपायला नको म्हणून थोडंसं मसाल्याचं पाणी घातलंय। मसाला 1 मिनिटभर परतून घेतलाय। आता यामध्ये तळून घेतलेली अंडी टाकायची आणि 2-3 मिनिटं कव्हर करून मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची। हे बघा, मस्त तेल सुटलंय। आता वरनं मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची।
मिक्स करून घ्यायची। कधीही कुठलीही भाजी शिजताना भाजीमध्ये कोथिंबीर घातली की बघा कोथिंबीरीचा फ्लेवर छान येतो। नंतर यामध्ये पाणी टाकायचं। मी 1 ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे। आता याला एक उकळी येऊ देऊ। मी ग्रेव्ही जरा घट्टच ठेवली आहे। अंडा करीला बघा कडकडून उकळी आलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा। अंडा करी तयार झाली आहे। ही अंडा करी तुम्ही नान, पराठा, चपाती, भाकरी, राईस कशासोबतही खाऊ शकता। मी अंडा करी पराठ्यासोबत टेस्ट केली होती, खूपच मस्त झाली होती। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। एखाद्या हॉटेलच्या भाजीपेक्षाही चवीला भारी लागेल इतकी टेस्टी झाली होती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। धन्यवाद।